नमस्कार, डी24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। होरपडा गावातील महिला गेल्या 8 दिवसापासून जिल्हाधिकारी दालनामध्ये आंदोलन करीत आहे, परंतु प्रशासनाला याची जाग येत नाही। या संदर्भात आज जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी व ॲडव्होकेट या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी संपूर्ण दलित समाज या ठिकाणी एकत्र झाला। मुलीला जर न्याय मिळाला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा ॲडव्होकेट संतोष जाधव यांनी यावेळी दिला आहे। 11 एप्रिल 2026 रोजी होरपडा गावातील बौद्ध समाजाच्या एका महिलेवर तिथले स्थानिक पोलीस पाटील राजेंद्र पाटील आणि त्यांची महिला आणि त्यांचे जे काही घरातील सभासद आहेत त्यांनी अमानुषपणे त्या दलित समाजाच्या शिलाबाई आयले यांच्यावर अमानुषपणे अत्याचार केला आहे, मारहाण केलेली आहे। सदर मारहाणी संदर्भात गंभीर दुखापती झाल्यामुळे धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 दिवस ॲडमिट होतात। पोलीस त्या ठिकाणी चौकशी करतात। तालुका पोलीस स्टेशनवाले चौकशी करून देखील गुन्हा नोंद होत नाही। ही या म्हणजे स्वातंत्र्यानंतर FIR दाखल न होण्याची एक मोठी शोकांतिका या आत्ताच्या काळामध्ये होते, म्हणजे ही निषेधार्ह आणि काळीमा मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे। आम्ही 8 दिवसापासून स्वाभिमानी क्रांती सेनेच्या माध्यमातून आंदोलन करतोय। सनदशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने आंदोलन चालू आहे। एकही अधिकारी त्या ठिकाणी येत नाही। पोलीस प्रशासनाला माहिती आहे, जिल्हा प्रशासनाला माहिती आहे की आम्ही जेल रोडला एक जागा दिलेली आहे आंदोलनासाठी। तिथं 4 आंदोलन चालू आहे। एक उपोषणाला एक व्यक्ती बसला आहे, एक आंबेडकर चळवळीतला व्यक्ती बसला आहे, परंतु कोणताही अधिकारी कर्मचारी आंदोलनाला बसलेल्या आंदोलनाला भेट देत नाही, म्हणजे ही देखील एक निषेधार्ह बाब आहे। मग तुम्ही जागा देता कशाला? त्यापेक्षा कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही आता बेकायदेशीर मार्गे कायदा हातात घेऊन आम्ही आंदोलन करणार याच्या पुढे। आणि जर या महिलेला न्याय भेटला नाही तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार आहोत। माजी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेबांना भेटतो, ते म्हणतात आम्ही बघतो। आता देवरे साहेबांना भेटलो, आम्हाला उडवडीची उत्तरे दिले जातात। या 70 वर्षानंतर जर स्वातंत्र्य काळानंतर जर अशी परिस्थिती असेल तर स्वातंत्र्य पूर्वीमध्ये काय होत असेल माणसाला, तर आज एक मोठे उदाहरण आमच्या डोळ्यासमोर आलेलं आहे। म्हणून विनंती आहे शासनाला, अजूनही या गेंड्याच्या कातडीच्या शासनाला जाग येत नसेल तर आम्ही उद्याचं आंदोलन हे अतिशय मोठ्या आणि तीव्र स्वरूपात करणार आहोत। याची दखल शासनाने घ्यावी। तालुका पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या या घटनेचा तीव्र निषेध आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून करण्यात आले। संबंधित पोलीस पाटील व तिचे पती यांना तात्काळ निलंबन करा व त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा असे देखील भूमिका आज पीडित महिलांनी या ठिकाणी पत्राद्वारे करण्यात आली। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन सुरू ठेवू असे देखील यावेळेस दलित समाजाच्या कार्यकर्त्यांनी व पीडित महिलांनी या ठिकाणी व्यक्त केले। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, डी24 तास पुणे चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।